विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण व्यवस्थेला हादरा. दुव्या सरांचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, नसेल तर बघा या व्हिडिओला हाईप करा. हादरा बसलेला आहे. एम-एस-टी-सी-ई-टी नाही, सगळ्याच ठिकाणी बसलाय. एम-पी-एस-सी, टी-ई-टी सोडून द्या. नीट ओके. मी तुम्हाला सांगतो, अरे अगदी ते काय टायपिंगची एक्झाम पण यातनं सुटलेली नाहीये. हायकोर्टची कुठली एक्झाम होती तीही यातनं सुटली नाहीये. ड्रग इन्स्पेक्टर तेही प्रकरण वेगळंच आहे. ही व्हिसल ब्लोअर ओके, मी तुम्हाला सांगतो व्हिसल ब्लोअर. नीट सारखीची घटना आहे ना, राजस्थानमध्ये एक शिक्षक होते, ओके. त्यांनी या प्रकरणाला पुढे आणलं. त्यांना मिळाला ना सपोर्ट, मिळाला. सीबीआय चौकशी झाली, कारवाई झाली. अगदी क्लासेसवाले सापडले, डॉक्टर सापडले. महाराष्ट्रातली आपले लोकं सापडली. माफिया लोकं सापडली म्हणूया आपण. आता इथं देखील डाटा एनालिसिस परफेक्ट केलाय सरांनी. मी तुम्हाला आणखीन एक निशांत पटवर्धन सरांनी पण व्हिडिओ अपलोड केलाय. त्यातली पण एक स्लाईड मी तुम्हाला दाखवणार आहे. पण माझा एक प्रश्न आहे, की सगळ्या एक्झाम फुटतायत. मी तुम्हाला सांगतो इव्हन मी तुम्हाला ना दुसरे बघा ते यू-पी-एस-सीचे क्लासेस घेणारे सर आहेत बघा. काय त्यांचं आडनाव थोडंसं वेगळं आहे. त्यांचे एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हिडिओ आहेत. Instagramवर आहेत, YouTubeवर आहेत. ते पण मी एकदा माझ्या व्हिडिओत दाखवलं होतं तुम्हाला. म्हणजे त्यांनी अशा केसेस बाहेर आणलेत, की सुरुवातीला तो जनरल कॅटेगरीतून असतो. नंतर त्याला ई-डब्ल्यू-एस मिळतंय. सुरुवातीला ते फायनान्शियल कंडिशन एकदम एक्स्ट्रा ऑर्डिनरी असते लक्षात घ्या. वडील एकदम स्टेबल असतात. नंतर वडील काय करतात, जमीन सगळी नातेवाईकात वाटून टाकतात आणि ई-डब्ल्यू-एस घेतात. म्हणजे बघा, ई-डब्ल्यू-एस वगैरे सगळ्या गोष्टी, इतक्या गोष्टी बाहेर येतायत ना, मग खरोखर हादराच बसलाय. आता एम-एच-टी, सी-ई-टी बद्दल मी तुम्हाला दाखवतो. या वेळेस सरांना काय गरज पडली रोज व्हिडिओ अपलोड करायची सांगा बघू? काय गरज पडली 3 दिवस मुंबईत शिंगारे सर आहेत. डोके सर आहेत, गोंसे सर आहेत. मी तुम्हाला सांगतो नावं भरपूर आहेत अजून. अंकुश सर आहेत. त्यांनी सुद्धा सी-ई-टी सेलपर्यंत जाऊन डाटा सगळा दिलाय. ही लोकं धडपडतायत. राहुल गिरी सर आहेत, प्रदीप गिरी सर आहेत. त्यांनीही व्हिडिओ अपलोड केलेत. आम्ही सगळे सांगतोय. सगळ्यांना कळतंय, पालकांना कळतंय. सी सेलला कळत नाहीये. बरं सी सेलला निशांत पटवर्धन सरांनी हे निशांत पटवर्धन सर आहेत. पुण्यात मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी त्यांची आहे. मी तुम्हाला सांगतो, ही जी व्यक्ती आहे ना, ह्यांनी शून्यातून मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी उभा केलेली आहे आणि सध्या टॉपचे रिझल्ट आहेत त्यांचे. मग ही व्यक्ती चाललंय ना क्लास व्यवस्थित सगळा. आहेत ना हजारो ॲडमिशन्स म्हणूया आपण. पुण्यात आहेत. ही का धडपडते? कारण आम्हाला इथं शिक्षण व्यवस्थाच धोक्यात आहे असं दिसतंय. जर आम्ही आवाज उठवला नाही, जर आम्ही असंच शांत राहिलो, तर काय होणार आहे? एनालिसिस दाखवतो तुम्हाला. मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय, एनालिसिस समजून घ्या. 2017 साली तर 10 मुलांना 190 प्लस मार्क होते. 190 पेक्षा जास्त मार्क असणारी फक्त 10 मुलं होती अख्ख्या आपल्या राज्यात. 2018 ला 5च मुलं होती. मग अशा वेळेस यावर्षी 125 मुलं कशी काय? जेईई लेव्हलचे क्वेश्चन्स यायला सुरुवात झालेली आहे. टफ क्वेश्चन्स आहेत. फिजिक्स पण टफ आहे. केमिस्ट्री ठीक आहे, मॉडरेट असेल, एकदम ईझी असेल. मॅथ्स तर 5-7 प्रश्न जेईईतले ॲज इट इज आहेत. आम्ही घेतोय क्लासेस, आम्ही बघतोय. मी तुम्हाला सांगतो, एक मुलगा यावर्षी निशांत सरांच्याकडे आहे. गेला तो आय-आय-टी मध्ये गेला बरं का. छान त्या मुलाला आय-आय-टीला मिळालं ॲडमिशन. त्याचा सी स्कोर 196 आहे. पण 100 पर्सेंटाइल नाहीये त्याला. नाहीये. मग मला काय म्हणायचंय 125 5 वरून डायरेक्ट 125 इतकी मुलं? नाही होत रे, नाही होत रे. आणि 180 प्लसची संख्या पण वाढलेली आहे. मी तुम्हाला सांगतो ह्या टॉपरची संख्याच वाढलेली आहे. बाकी 1100, 1700, 2000, 3000 इकडं ठीक आहे, सगळं चला ठीक आहे. हां, आणि आता तुम्हाला सांगतो, ही रँक पण वाढत चालली आहे. ठीक आहे, लोकसंख्येचा प्रश्न आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स वाढले असतील. पण टॉपर्समध्ये एवढी ग्रोथ वेगळी आहे ना. पटत नाही ना मनाला. बरं असू दे रे, असतील ना मुलं, असणार ना. पण हे टॉपर्स वेगळे आहेत. हे टॉपर्स वेगळे आहेत. हे 10वी फेल आहेत. 34% 35% पण मुलं आहेत, 37% ची मुलं आहेत, 40% ची मुलं आहेत. बरं हे असे एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर आहेत बरं का. म्हणजे काय म्हणतो ना एखादा सायंटिस्ट लेव्हलची मुलं असतात बघा. त्यांना बोर्डच्या पेपरमध्ये काही इंटरेस्ट नसतो. तिथे लिहित नाहीत ते. तिथे हे कमी मार्क पाडतायत. त्यातले जास्तीत जास्त मुलं बोर्डच्या एक्झाममध्ये कमी मार्क पाडतायत. सीईटीत मात्र 190 प्लस 190 प्लस. माझे यावर्षीचे टॉपर होते ना 99.6, 99.8, 99.4 त्यांचा स्कोर एवढा नाहीये. नाहीये. जास्त नाहीये.
आता माझ्या मुलाचा स्कोर 160 झाला. 99.88 होते ते लक्षात घ्या. आणि तुम्हाला सांगतो 160 बघा ना. एवढी मुलं आहेत. म्हणजे कळतंय? कळतंय तुम्हाला मी काय सांगतोय? 4 वर्षापूर्वी माझ्या मुलाने जेव्हा सीईटी दिली होती, तेव्हा त्याची 374 रँक होती. 4 वर्षापूर्वी हां. आणि त्याचा स्कोर होता तिथं 170 समथिंग काहीतरी होता. 170. ओके. मग यावर्षी स्कोर वाढला नाही, कमी झालाय. पर्सेंटाइल वाढली. टफ नाही. टफ नाहीत हो. प्रश्न अवघड आहे. मॅथ्स नाही कव्हर होत. जेईला प्रश्न कमी असतात. कंबाईन 3 तास वेळ असतो. तरी मुलांना ते मग सीईटीला कसं होईल? 1.5 तासात म्हणूया आपण. नाही होत. मग आता ही गोष्ट समजलेली आहे. आता मी मुद्द्याचं बोलतो. हा राजकीय मुद्दा आहे का शैक्षणिक आहे मला सांगा. सांगा कॉमेंट करून सांगा. मग इथं सत्ताधारी व्हर्सेस विरोधक असं का चित्र निर्माण झाल्यासारखं वाटतंय? तर विरोधकच बोलतायत. सत्ताधाऱ्यांकडून का येत नाहीये रिप्लाय? ह्यांची चौकशी का होत नाहीये? हे लगेच सापडतील. पोपटासारखे बोलायला लागतील लक्षात घ्या. ह्यांचं बॅकग्राऊंड चेक केलं की लगेच कळतंय ना. नाही हो 190 सोपं नाहीये. नाहीये, नाहीये. 18-18 तास अभ्यास करणारी मुलं आहेत. 18-18 तास. मग तरी पण सांगतो 160, 170 खूप एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर. अरे 140 ग्रेट आहे माझ्यासाठी स्कोर. हां, 140 एक्स्ट्राऑर्डिनरी स्कोर आहे. मग आता होतंय काय, की हा जो अन्याय आहे ना, हा कुणावर होतोय? खालच्या मुलांच्यावर होतोय. जे प्रामाणिक आहेत. त्या सगळ्या प्रामाणिक मुलांना आणि त्यांच्या प्रामाणिक पालकांना मला सांगायचं आहे, घाबरू नका. कुठेही आपली मुलं असू दे. बरे ठीक आहे यावर्षी सीओपी मिळालं नसेल या फ्रॉड मुलामुळं, तरी आपल्या मुलांच्या प्रतिभेला, गुणवत्तेला न्याय मिळणार आहे. प्लेसमेंट आपलीच होणार आहे लक्षात घ्या. इथं हे जे स्कॅमर्स आहेत त्यांना प्लेसमेंट होणारच नाहीये. नाही होणार प्लेसमेंट लक्षात घ्या. मी सांगतोय नाही होणार. बरं यांना प्लेसमेंट कुठे हवंय? कुठे प्लेसमेंट हवी आहे? नाहीये. ह्यांच्याकडे खोऱ्यानं पैसे आहेत. घरी पैसे पडून आहेत. त्यांना फक्त टॅक्ससाठी ते कॉलेज पाहिजे. फेल पण होतील त्या. कंप्लीट करणार नाहीत. पण दाखवतील सीओपी मध्ये शिकतोय पोरगा. कंप्लीट होणारच नाही म्हणूया आपण. पण म्हणायला आहे ना, काय आहे समाजात ना ही जी अपप्रवृत्ती वाढत चाललेली आहे, ह्यांनी आमच्या शिक्षण क्षेत्राला दूर सोडावं. नका यात पडू. तुम्ही पैसे भरून नोकऱ्या मिळवा वाटल्या जाऊ दे. पण इथं मी तुम्हाला सांगतो तेही चुकीचंच आहे हो. तिथेही चुकी माझे शब्द पुन्हा चुकीचे गेले. हे थांबलंच पाहिजे सगळं. थांबलंच पाहिजे. 8-8, 9-9 वर्ष मुलं एमपीएससी, यूपीएससीसाठी वेळ देतात. देतायत. देतायत मन लावून प्रयत्न करतायत. घरची गरिबी घालवायची आहे म्हणून प्रयत्न करतायत. जीव तोडून प्रयत्न करतायत आणि इथं ही जी लोकं आहेत ना, ही जी लोकं आहेत ना, मी तुम्हाला सांगतो या जन्माचं या जन्मात त्यांना फेडून जावं लागणार लक्षात घ्या. आयुष्यभर ना तुम्हाला मी सांगतो सगळ्या जगाला माहिती आहे, की तुम्ही फ्रॉड आहात. सगळ्या जगाला माहिती आहे, की तुम्ही कॉपी करून तिथे गेलेले आहेत. हां, तुम्ही बोलून पण दाखवताय काही जण उघड, "हां, मी केलं, काय करतोय कोण बघतोच मी." हां, हां, ठीक आहे असतील मोठ्या लेव्हलचे म्हणूया आपण. म्हणजे काही नगरसेवक असतील, काही मोठ्या लेव्हलचे आणखीन असतील म्हणूया आपण. आहे ते स्ट्राँग आहेत म्हणूया आपण अगदी. काय माझं कोण वाकडं करू शकणार नाही. अरे कोण नाही वाकडं करू शकणार. तुमच्या मुलांना ना सगळेजण तर ओळखतायत लक्षात घ्या. कोण सीओईपीत आहेत, कोण व्हीजेटीआयत गेले, कोण वालचंदला. सगळी लिस्ट आता मुलांकडे आहे. बघा तुमचे परफॉर्मन्स. नाहीच लागणार तर परफॉर्मन्स. 10वीला 60 आणि 65% मार्क असणारी मुलं सीओईपीत ना नाहीत करू शकत परफॉर्मन्स व्यवस्थित देऊ शकत. सीओईपीतल्या शिक्षकांना असल्या मुलांची सवयच नाहीये. काय तुम्हाला प्लस मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन शिकवणार आहेत होय? हायर लेव्हलला होणार आहे तिथं लक्षात घ्या हायर लेव्हलला. नाही झेपणार यांना. मग तिथेही तुम्ही तुमचे पप्पा तिथेही पैसे घेऊन जातील बॅग घेऊन. करा आमच्या पोरांना पास. तिथेही चांगल्या ठिकाणी डिस्टर्बन्स करतील. मी तुम्हाला सांगतो आता मला स्पष्टपणे वाटायला लागलंय, की गव्हर्नमेंट कॉलेजला फ्युचर नाही. प्लेसमेंटच्या बाबतीत फ्युचर असणार नाहीये. तर जिथं आपली मुलं गेलीत ती कॉलेज पुढे येतील लक्षात घ्या. पण पॉइंट कसा आहे? पॉइंट काय आहे? चाललंय काय? चाललंय काय? म्हणजे पैसे भरा आणि काही मिळवा. मग अशानं काय होणार आहे? काय होणार आहे? फार वाईट अवस्था येणार आहे. फार वाईट अवस्था येणार आहे. म्हणजे शिकायची गरज नाही हो, डायरेक्ट मिळते. डायरेक्ट मिळते तुम्हाला पैसे भरा. 10वीचे मार्क मिळतील. पैसे भरा. 12वीचे मार्क मिळतील. पैसे भरा. सीईटी चांगले मार्क मिळतील. पैसे भरा. ग्रॅज्युएशन कंप्लीट करा. पैसे भरा. नोकरी मिळवा. आणि मी तुम्हाला सांगतो, आता मी असं माझ्या काही मित्रांकडून ऐकलंय, की हे जे काही ठिकाणी मी तुम्हाला आता नाव नाही घ्यायला पाहिजे प्रोफेशनचं, एक्स-वाय-झेड गव्हर्नमेंट जॉब आहे म्हणूया आपण. ओके. तिथेही लोकं आउटसोर्सिंग करतात. त्यांना ज्या कामासाठी पगार मिळतोय, तिथे दुसरी लोकं कामाला ठेवतात. तिथेही निवांत राहतात लोकही.
कसली लोक आहेत ही? कसली लोक आहेत? ह्यांना काय नीतिमत्ता आहे की नाही? ह्यांना जनाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे. पण लाजच मेल्यात त्यांच्या लक्षात घ्या. हो, त्यांना लाज नाही वाटत. बिलकुल वाटत नाहीये. आता मी तुम्हाला सांगतो, सरांचे पण ऑनलाईन क्लासेस आहेत. ऑनलाईन क्लासचं हे दुसरंच वर्ष आहे. नवीन सुरुवात करायची आहे. मग या अशा गोष्टीत एनालिसिस आणि हे करण्यापेक्षा आपल्या अभ्यासावर लक्ष दिलेलं बरं होईल असं वाटतंय ना तुम्हाला? वाटतंय ना? ते करतोय का तो माणूस? नाही करत. मी तुम्हाला सांगतो, नाही करत, नाहीत करत. क्लिअरली सांगतो, पैशाची मदत कुणीही करेल. वेळ काढणं फार अवघड आहे. वेळ काढता येणं फार अवघड आहे. आर्थिक मदत करायला 1000 लोकं बसलेत. पण समाजासाठी वेळ काढणं ते फार अवघड आहे. त्याच्यामुळं माझी इच्छा आहे, की मी इच्छा आहे, की तुम्हाला ते तुम्ही त्याची जाण ठेवा. पालकांना विनंती करतोय. सगळ्या पालकांच्या वतीनं मी यांना धन्यवाद म्हणतोय. लढतायत. शिंगारे सर, लोके सर, गोंसे सर, दिनेश सर, अंकुश सर, गिरी सर, एखादं दुसरं चुकून माझं नाव राहिलं असेल बरं का बाळांनो. पण YouTubeवरून कम्युनिटी आहे ती लक्षात घ्या. लढते. सगळ्या पालकांसमोर मते मी त्यांना धन्यवाद म्हणतोय आणि हा लढा नाही थांबणार. काय होणार आहे? काहीच होणार नाही. तुम्ही आता एक तर असं विचित्र कॉमेंट होतं एका व्हिडिओ खाली बरं का, कितीही भुंका यांना काही फरक पडणार नाही. म्हणजे भुंका ओके. मला राज ठाकरेंचा तो व्हिडिओ आठवला बरं का. तो राजदीप त्याचं बी आडनाव सरदेसाईचं आहे लक्षात घ्या. तो राज ठाकरेंना म्हणतो, "आपका भौंकना बंद हो या तो." मग ते इतकं राज ठाकरेंनी जिरवली होती ना त्यांच्या लक्षात घ्या. त्याचे राजदीप सरदेसाईचे म्हणूया आपण. मग असं कमेंट करणाऱ्या मुलाला पण लाज वाटली पाहिजे ना, की काही भुंकून फायदा होणार नाही. अरे म्हणजे काय? आम्ही आवाज उठवतोय, भुंकत नाही लक्षात घ्या. आणि आवाज आम्ही उठवलेलाच आहे आणि बदल दिसतोय. बदल दिसतोय, दिसतोय. पण हा बदल शिक्षण मंत्र्यांना का दिसत नाही? हा बदल वरच्या लेव्हलपर्यंत का पोहोचत नाहीये? हा असंतोष वाढत चाललाय मग विद्यार्थ्यांच्यामध्ये. विद्यार्थी नाराज आहे. एक विद्यार्थी आहे असं बघू नका. लाखो आहेत. 7,00,000 मुलांनी सीईटी दिली होती. 7,00,000 प्रत्येकाच्या घरात 4-5 पालक पकडले तर 28,00,000चा आकडा आहे लक्षात घ्या आणि आत्ताच या मनात त्या लोकांच्या मनात नाराजगी नको आहे. त्यामुळं सगळ्यांना रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा सरांच्या या व्हिडिओला बघा. तुम्हाला मी सांगतो यात सगळा त्यांनी एनालिसिस प्युअरली दिला. दुष्यंत सरांचा पण व्हिडिओ बघा. हे दोन्ही व्हिडिओ हाइप करा. हाइप करा लक्षात घ्या. हाइप करा. हाइप नावाचं एक फीचर असतं. तर आमच्या जनरेशनला त्यातलं काही कळत नाही. पण YouTubeवर कमेंटमध्ये 3 डॉट दिसतील तर आता इकडे-तिकडे स्क्रोल करून बघा. हाइप फीचर असतं. हा व्हिडिओ हाइप व्हायला पाहिजे. हाइपचे पॉइंट असतात लक्षात घ्या. त्याच्यामुळे YouTube अल्गोरिदममध्ये प्रमोट केलं जातं. आणि मला आणखीन एक सांगायचं आहे, की आता राहुल कुलकर्णी सरांपर्यंत पण विषय पुन्हा गेलाय. गेलाय आणि तो आता अजून जाणार आहे. मग एम-एस-टी सी-ई-टीसाठी जर सांगली, कोल्हापूर, आता साताऱ्यात मी तुम्हाला सांगतो, साताऱ्यात प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन तर्फे चर्चासत्र आम्ही आयोजित केलं होतं. 500,000 मुलं आली होती लक्षात घ्या. रोहित पवार सर पण आले होते. चांगला तो कार्यक्रम झाला. चर्चासत्र. पालकांना कळालं, की नक्की स्कॅम काय आहे. मग जर सांगली, कोल्हापूर अशा ठिकाणी जर असं पुणे, पुण्यात आता पालक जागरूक व्हायला लागलाय. जर अशा वेळेस एखादं चर्चासत्र आयोजित केलं, तर विद्यार्थ्यांबरोबर पालकांनी पण उपस्थिती दाखवा हो तिथं. तुम्ही तुमचे मुद्दे घेऊन या. तुमचे प्रश्न विचारा. ते हायलाइट होऊ देत. ते येऊ देत न्यूजमध्ये. न्यूजमध्ये येऊ देत कारण हा मुद्दा असाच उचलावा लागतोय. कारण थांबलं की ल एखादी न्यूज यायची बंद झाली, की ती केस क्लोज झाली समजायचं. ओके. मग किंवा काय होतं मग लोकं त्याला डायव्हर्ट करण्यासाठी वेगळ्याच मुद्द्याकडे जातात म्हणूया आपण. एखादा मुद्दा भरकटला जातो लक्षात घ्या. म्हणजे आपला जो मीडिया सपोर्ट आहे तो कॉन्स्टंटली मिळवायचा आहे. पालक आता पुढे येणार आहेत. मी माझ्या मुलासाठी पुढे येणार आहे. तो आता 12th मध्ये आहे. आम्ही आवाज उठवतोय. तुमचा सपोर्ट आहे त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक यू.